नमस्कार. माय महानगरच्या लाईव्ह मध्ये मी वैभव पाटील आपलं स्वागत करतो. आज देशभरामध्ये एकदम धक्कादायक बातमी जी आहे ती घडलेली आहे, समोर आलेली आहे. ती म्हणजे गुजरातच्या अहमदाबादमध्ये भीषण असा विमान अपघात घडलेला आहे आणि या विमान अपघातामध्ये सर्वाधिक नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. हे विमान अहमदाबादहून लंडनला जात होतं. AI-171 हे विमान होतं आणि या विमानामध्ये एकूण 244 प्रवासी प्रवास करत होते आणि या 244 प्रवाशांपैकी नेमका किती प्रवाशांचा मृत्यू झाला याची माहिती सध्या समोर आलेली नाहीये. मात्र ज्या प्रकारे सध्या तपास सुरू आहे त्यानुसार सर्वच्या सर्व प्रवाशांचा मृत्यू झाल्याचं एकंदरीत चर्चा आहेत. मात्र या संदर्भातील कोणतीही अधिकृत माहिती सध्या समोर आली नाहीये. एकंदरीत पाहिलं गेलं तर अहमदाबाद विमानतळावरून हे विमानाने टेक ऑफ केलं आणि अवघ्या काही मिनिटातच हे विमान जवळच असलेल्या म्हणजे विमानतळाच्या सीमारेषेबाहेर असलेल्या सिव्हिल हॉस्पिटल असेल या हॉस्पिटलवरती ते धडकलं आणि त्याच्यामध्ये ह्या विमानाचा अपघात घडला आणि या अपघातामध्ये अनेक नागरिकांचा मृत्यू झाल्याचं बोललं जात आहे. दरम्यान या सगळ्या अपघाताच्या पार्श्वभूमीवरती आता मोठ्या प्रमाणात तपास सुद्धा सुरू आहे. NDRF असेल, अग्निशमन दल असेल, पोलीस यंत्रणा असेल, सर्व या विमान अपघाताचा तपास करतात. नेमका हा विमान अपघात कशा घडला याचा तपास सध्या सुरू आहे. मात्र असं असलं तरी आता सध्या हा तपास जो तो पुढे गेलेला आहे. केंद्राकडून म्हणजे केंद्र सरकारकडून या विमान अपघाताची चौकशी केली जाणार आहे. नेमका हा अपघात कसा घडला या सगळ्या संदर्भातील माहिती जी ती तपासली जाणार आहे. नेमका हा तपास जो तो केला जाणार आहे. मात्र आता सकाळपासून जर पाहायला गेलं तर हा अपघात घडला, त्याच्यानंतर अनेक घडामोडी समोर आल्या. अनेक नागरिकांचा खरं तर या सगळ्या विमान अपघातामध्ये विमानाचा स्फोट झाल्यामुळे विमान जे ते जळून चक्काचूर झालं होतं आणि ज्याच्यामध्ये अनेक नागरिक सुद्धा पूर्ण क्षमतेने भाजलेले होते. त्यामुळे नेमकी कोणाची ओळख पटत नव्हती. त्यामुळे आता ओळख पटवण्यासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये DNA टेस्टिंग सुद्धा सुरू झालेली आहे. या सगळ्याची माहिती नेमका या अपघातानंतर आता पुढे सध्या घटनास्थळी काय घडतंय या सगळ्याची माहिती आपण आता लाईव्हच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम आपण पाहतोय आरोग्य विभागाचा अहवाल आपण जाणून घेणार आहोत. आरोग्य विभागानं तातडीची पत्रकार परिषद घेतली होती आणि त्याच्यामध्ये ज्या ठिकाणी विमान कोसळलं त्या ठिकाणी अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटलचे विद्यार्थी हॉस्टेलमध्ये स्टाफ नागरी वस्ती होती. म्हणजेच आपण पाहायला गेलं तर ज्या ठिकाणी अहमदाबाद विमानतळ आहे जिकडनं या विमानानं टेक ऑफ केलं आणि ते ज्या ठिकाणी कोसळलं त्या ठिकाणी सिव्हिल हॉस्पिटल होतं. विद्यार्थी त्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये होते आणि यासोबतच त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरी वस्ती होती आणि नागरी वस्ती असल्यामुळे त्या ठिकाणी मोठा अपघात घडल्याचं आणि त्यामध्ये अनेक नागरिक दगावल्याची सुद्धा भीती जी ती व्यक्त केली जाते. कारण एकंदरीत विमानामध्ये 244 प्रवासी होते आणि शिवाय ज्या ठिकाणी हे विमान कोसळलं त्या ठिकाणी असलेले नागरी वस्ती, त्यामुळे एकूण हा नेमका आकडा किती आहे हा समोर आलेला नाहीये. त्यामुळे अधिक नागरिक या अपघातामध्ये दगावल्याची भीती जी ती व्यक्त केली जात आहे. यानुसार पाहायला गेलं तर 50 जखमी नागरिकांना सिव्हिल रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं आहे. विमान दुर्घटनेत MBBSच्या 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची सुद्धा माहिती जी ती समोर येते आणि याशिवाय विमान अपघातातील मृतांची ओळख पटवण्यासाठी DNA टेस्टिंग जी ती केली जाते. कारण ज्या प्रकारे पाहिलं गेलं तर हा विमान अपघात घडला तेव्हा स्फोट झाला आणि सर्वत्र धुराचे लोळ जे ते पसरले होते. मोठ्या प्रमाणात आगीचं साम्राज्य त्या ठिकाणी पाहायला मिळत होतं. मात्र या सगळ्यामध्ये स्फोट झाला. स्फोटामध्ये संपूर्णपणे विमान जे आहे ते चक्काचूर झालं होतं. विमानाचा बराच भाग जो तो जळून खाक झाला होता. त्यानंतर त्या ठिकाणी बचाव कार्य तातडीने युद्ध पातळीवरती सुरू झालं. मात्र ज्यावेळेला बचाव कार्य त्या ठिकाणी सुरू होतं त्यावेळेला बरेच मृतदेह त्या ठिकाणी पडलेले पाहायला मिळाले. अनेक नागरिक हे पूर्ण भाजलेले होते. त्यामुळे ओळख पटवण्यासाठी त्यांच्या नातेवाईकांची DNA टेस्टिंग जी ती आरोग्य विभागाकडून सुरू केली होती. मुळात ज्यावेळेला हा अपघात घडला हा भीषण अपघात होता. सध्याच्या घडीला या अपघातानंतर केंद्रातील मंत्री असतील या सगळ्यांनी या अपघाताची दखल घेत जी मदत लागेल ती पुरवण्याचा आश्वासन जे ते दिलेलं आहे. मुळात विरोधात असलेले लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी सुद्धा संपूर्ण काँग्रेसच्या कार्यकर्ते असतील नेते मंडळींना या अपघाताच्या पार्श्वभूमीवरती मदत करण्याचं आवाहन जे ते केलं. यासोबत भाजपाने सुद्धा मदतीचं आवाहन केलं. सर्व राजकीय नेते मंडळींनी आपला वाद असेल, आरोप असेल, प्रत्यारोप असेल बाजूला सारत देशामध्ये जी काय घटना घडलेली आहे त्या घटनेच्या पार्श्वभूमीवरती मदत करण्याचं आवाहन जे ते केलेलं आहे. याशिवाय जर आपण पाहिलं गेलं तर पुढे गेलो तर
या अपघातानंतर सध्या आपण पाहतोय एअर इंडियाच्या विमान दुर्घटनेची जी आहे ती चौकशी केली जाणार आहे, कारण जे विमान कोसळलं ते एअर इंडियाचं होतं आणि आता या विमानाची केंद्र सरकारकडून चौकशी जी आहे ती केली जाणार आहे. जवळपास ज्या वेळेला तपासणी ज्या वेळेला सुरू होती त्यामध्ये या तपासणीमध्ये जवळपास 242 जण दगावल्याची भीती व्यक्त केली जाते, मात्र अजूनही अधिकृतरित्या माहिती जी आहे ती समोर आलेली नाहीये. याबाबत एपी वृत्त संस्थेनं माहिती दिली असून पोलिसांनी सुद्धा त्याची पुष्टी केलेली आहे. मात्र सद्यस्थितीत आपण पाहतोय की जे 244 प्रवासी या विमानातून प्रवास करत होते त्या प्रवाशांमध्ये किती जणांचा मृत्यू झालेला आहे, किती जण जखमी आहेत, किती जण बचावले आहेत याचा आकडा जो आहे तो समोर आलेला नाहीये. त्यामुळे अजूनही भीतीपूर्ण वातावरण सध्याच ठिकाणी आहे. सध्या जर आपण पाहायला गेलं तर अहमदाबाद मधून देशाला हादरवणारी ही घटना होती. अहमदाबाद वरून लंडनला जाणारं एअर इंडियाचं प्रवासी विमान AI-171 उड्डाणानंतर अवघ्या 5 मिनिटांनी विमानतळाच्या सीमेजवळ कोसळलं. या विमान अपघातात विमानातील सर्व प्रवासी, पायलट व क्रू सदस्यांचा या अपघातात मृत्यू झाला. असं झाल्याची माहिती सध्या चर्चा जी आहे ती पाहायला मिळते, मात्र अधिकृत माहिती सध्या समोर आली नाहीये. या विमानाने गुजरातचे माजी मुख्यमंत्री असतील विजय रुपाणी देखील प्रवास करत होते, कारण विजय रुपाणी यांचं या विमानाचं तिकीट असेल, बोर्डिंग पास असेल, तो सुद्धा समोर आला होता. त्यामुळे या विमानामध्ये ते प्रवास करत होते. त्यामुळे या विमान अपघातामध्ये एकीकडे बोललं जात आहे की सर्वच्या सर्व प्रवाशांचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे अशी सुद्धा भीती व्यक्त केली जाते की गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचं सुद्धा या विमान अपघातामध्ये निधन झालंय का, अशी सुद्धा भीती व्यक्त केली जाते. मात्र अधिकृत माहिती सध्या जी आहे ती समोर आली नाहीये. याशिवाय जर आपण पाहायला गेलं तर या विमान दुर्घटनेमुळे संपूर्ण देश शोकसागरात बुडालाय. संपूर्ण ठिकाणी भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. एअर इंडियाच्या बोईंग 7878 विमानात 242 प्रवासी होते, ज्यामध्ये 12 क्रू मेंबर्स आणि 230 प्रवासी होते. 12 क्रू मेंबर्स पैकी एक अपर्णा महाडिक या महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार सुनील तटकरे यांचा सक्का भाचा अमोल यांची पत्नी होत्या. क्लाइव्ह कुंदर फर्स्ट ऑफिसर, सुमित सबरवाल, श्रद्धा धवन केबिन एक्झिक्युटिव्ह आणि दीपक पाठक केबिन एक्झिक्युटिव्ह 2, इरफान शेख, नंथेम सिंगित सेन, मैथिली पाटील आणि मनीषा थापा अशी क्रू मेंबर्सची नावं आहेत. मात्र ज्यामध्ये आता सध्याच्या घडीला अपडेट समोर येते त्याच्यामध्ये सुनील तटकरे यांच्या सख्या भाच्याची पत्नी म्हणजे आपण पाहायला गेलं तर अपर्णा महाडिक या सुद्धा या विमानातील क्रू मेंबर होत्या आणि त्यांचा सुद्धा यामध्ये मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. याशिवाय जर आपण पाहायला गेलं तर या विमानामधून परदेशात जाणारे सुद्धा प्रवासी होते. त्यामुळे भारतातून असेल किंवा परदेशात जाणारे कोणत्या देशाचे किती प्रवासी होती ह्याची सुद्धा माहिती आपण या जाणून घेणार आहोत. यामध्ये एकूण 242 प्रवासी होते, ज्यामध्ये 12 क्रू मेंबर्स आणि 230 प्रवासी होते. यापैकी 169 प्रवासी भारतीय होते, 53 ब्रिटिश नागरिक होते, 1 कॅनेडियन आणि 7 पोर्तुगीज नागरिक होते. या विमान अपघातातील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. दरम्यान सध्याच्या घडीला पाहायला गेलं तर अधिक अपडेट समोर येते. त्यानुसार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे सध्या ज्या ठिकाणी विमान कोसळलं त्या अपघात स्थळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दाखल झालेले आहेत. घटनास्थळाची पाहणी अमित शाह करत आहेत. नेमकं हा अपघात कशामुळे घडला या सगळ्याचा तपास सुरू आहे. सोबत पोलीस असतील, स्थानिक पोलीस असेल, NDRF असेल, अग्निशमन दल असेल, हे सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित आहे. त्यामुळे अमित शाह स्वतः त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत. अशी सुद्धा माहिती समोर येते की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा अपघातस्थळी जाऊन पाहणी करणार असल्याचं माहिती जी आता समोर येते. याशिवाय जर पाहायला गेलं तर एकंदरीत जवळपास 244 प्रवासी या विमानामध्ये होते. मात्र एक प्रवासी जो 11-1 म्हणजे 11A या जागेवर बसलेला होता तो व्यक्ती कुठेतरी जिवंत असल्याची माहिती सध्या समोर येते आणि या व्यक्तीचं नाव रमेश विश्वकुर्मा असल्याचं समजतं. त्यामुळे निश्चितच या विमान अपघातामध्ये हा व्यक्ती बचावल्याचं बोललं जातं, जिवंत असल्याचं बोललं जातं. त्याच्यावरती रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत. आणि एक धक्कादायक बाब म्हणजे या विमान अपघातामध्ये ज्या प्रकारे परदेशातील असतील, भारतातील असतील, त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील सुद्धा काही नागरिक प्रवास करत होते आणि या प्रवाशांपैकी महाराष्ट्रातील मुख्य म्हणजे पाहायला गेलं तर विमान अपघातात महाराष्ट्रातील नागपूर येथील यशा कामदार असल्याची माहिती मिळते. यशा कामदार या मुलगा रुद्र आणि सासू रक्षा यांना घेऊन लंडनसाठी निघाल्या होत्या. यशाचे वडील आणि कुटुंबाला या विमान अपघाताची माहिती मिळाल्यानंतर सर्व ते अहमदाबादच्या दिशेने रवाना झालेले आहेत.
याशिवाय अपघातग्रस्त विमानाचे कॅप्टन सुमित सबरवाल हे देखील पवईचे रहिवासी होते. कॅप्टन सुमित सबरवाल यांनी अपघातग्रस्त विमानाचे नेतृत्व केलं होतं. तर अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्स दीपक पाठक हे बदलापूरचे रहिवासी असल्याची माहिती समोर येते. आणि मुळात एक धक्कादायक बाब म्हणजे आपल्या मुलाला भेटण्यासाठी एक ज्येष्ठ दाम्पत्य पंढरपुरातलं हे ज्येष्ठ दाम्पत्य होतं जे या विमानातून लंडनच्या दिशेने निघालं होतं. मात्र आई वडील हे आपल्या मुलाला भेटण्यासाठी निघालेलं हे ज्येष्ठ दाम्पत्य आई वडील होते. मात्र त्यांचा सुद्धा या विमान अपघातामध्ये मृत्यू झाल्याचं बोललं जातं आहे. महादेव पवार आणि आशा पवार असं या दाम्पत्याचं नाव होतं. मात्र या सगळ्यामध्ये पाहायला गेलं तर महाराष्ट्रातील सुद्धा अनेकांचा समावेश सध्या पाहायला मिळत आहे. दरम्यान महाराष्ट्रातील प्रवाशांच्या नातेवाईकांना मदतीच्या सूचना सुद्धा करण्यात आलेल्या आहे. या संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधत असताना माहिती दिलेली आहे. त्यानुसार या दुर्घटनेची देशाचे पंतप्रधान यांनी गंभीर दखल घेतली असून सध्या पाहायला गेलं तर महाराष्ट्रातील जे नागरिक या विमानातून प्रवास करत होते त्यांच्या नातेवाईकांना मदत करा असे मुख्य सचिवांना सांगण्यात आल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील असतील देशातील असतील अनेक नागरिकांचा या विमान अपघातामध्ये मृत्यू झालेला आहे. या विमान अपघाताबाबतची अधिक माहिती आपण जी ती जाणून घेतो. मात्र ज्या प्रकारे तुम्ही या लाईव्हचं टायटल पाहतात त्यानुसार केंद्रीय गृहमंत्री सध्या या ठिकाणी दाखल झालेले आहेत. ते पाहणी करत आहेत. आणि याशिवाय एक मोठी अपडेट म्हणजे टाटा ग्रुप कडून जे या विमान अपघातामध्ये मृत्यू झालेला आहे त्यांना 1 कोटीची मदत ही त्यांच्या कुटुंबियांना 1 कोटीची मदत ही टाटा ग्रुप कडून केली जात आहे. त्यामुळे मदतीचा हात हा टाटा ग्रुप कडून समोर आलेला आहे. याशिवाय सर्व राजकीय नेते मंडळींनी सुद्धा मदत करावी असं म्हटलेलं आहे. त्यामुळे हा भीषण आणि मोठा हा अपघात होता जो गुजरातच्या अहमदाबाद येथे घडलेला. त्यामुळे या महत्वाचं म्हणजे या अपघातानंतर सर्वच देशातील सर्वच राजकीय नेते मंडळी असतील सर्व स्तरावरून श्रद्धांजली मृतांकांना श्रद्धांजली वाहण्यात आलेली आहे. त्यामुळे भीषण अपघात होता आणि या भीषण अपघातावरती सकाळपासून आपल्या लक्ष आहे अनेक प्रत्येक घडामोडीची अपडेट आपण लाईव्हच्या माध्यमातून जाणून घेत आहोत. या संदर्भातील या अपघातासंदर्भातील अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.